देवळाली कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डेंग्यूबाबत प्रशिक्षण. डेंग्यू मलेरिया रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी देण्यात आली माहिती. भगूर आणि ग्रामीण भागात वाढत आहेत डेंग्यूचे रुग्ण. घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड व स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी येथील संयुक्त प्राथमिक शाळेत एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्याभरापासून लवित भगूर येथून डेंग्यू आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आरोग्य विभाग डेंग्यूला रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. उपाययोजनांना गती देण्यासाठी आरोग्य विभागातील 15 कर्मचाऱ्यांसह निरीक्षकांना लष्करातील स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे आरोग्य अधीक्षक संजय ठुबे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. अँटी लार्वा औषधांचा वापर व त्यांच्या पद्धती, औषधी दूर फवारणी कशी करावी याबाबत माहिती शिबिरात देण्यात आली. प्रशिक्षण शिबिरात कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण आणि कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागाने डेंग्यू, मलेरियासारखे संसर्गजन्य आजार कसे रोखता येईल, मलेरिया व डेंग्यूचे मच्छर यांच्या उत्पत्तीचे स्थान कसे नष्ट करता येईल, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसे करावे, काय करावेत याविषयी माहिती देण्यात आली. डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. घराच्या परिसरात जुने टायर, नारळाच्या करवंट्या घर परिसरात ठेवू नये. पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधीक्षक स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे संजय ठुबे यांनी केले आहे. डेंग्यू, मलेरिया आजार रोखण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करणे गरजेचे असून त्यासाठी टीमवर्क गरजेचे आहे. कोणत्या वेळी कोणते औषध वापरावे जेणेकरून डेंग्यू, मलेरियाचे मच्छर वाढणार नाही, अशा प्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.